चला वेळ घ्यायचा नाही आहे, आज दुसरा आणि अंतिम दिवस असल्यामुळे विनंती असेल आपल्याला, मैदानी पंचांना विनंती असेल, पराडकर सर आणि धुरस सर मैदानी पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेश केरकर गोलंदाजी एंडवरती DK स्पोर्ट्स आडबंदर संघाकडून पहिला दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. स्ट्राईकला राकेश सारंग स्वतः कर्णधार. जे काल घडलं तेच घडेल का? कालचा कर्णधार मार्गदर्शक नेतृत्व कसं असावं हे दिनेश कडून आपण पाहिलं. अर्थातच PNP ब्लास्टर संघाकडून दिनेश पोसमने जी कामगिरी केली, सुंदर सलामी, सुंदर गोलंदाजी, सुंदर मार्गदर्शन, सुंदर नेतृत्व, तोच खेळ करण्याचा प्रयत्न नक्की जयवंत वॉरियर संघाकडून स्वतः कर्णधार राकेश सारंग अटॅकिंग मोड वरती दिसत आहेत. पहिला चेंडू स्वर चेंडू, एका धावेने सुरुवात झाली आहे. सांघिक सुरुवात, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती स्कोर वरती. एका धावेने सुरुवात, गोलंदाजी एंड वरती कल्पेश आपल्याला दिसतोय. वेग पकडलाय, टप्प्यावरती काम करावं लागेल कारण प्रत्येक धाव गरजेची. महत्वपूर्ण चेंडू. आता मात्र सुंदर गोलंदाजी आलेला हा दुसऱ्या दिवसातील पहिला निर्धाव चेंडू. कल्पेशच्या गोलंदाजीवरती तर सामना करतोय स्वतः कर्णधार राकेश सारंग. नॉन स्ट्राईक एंडला तेवढाच ताबडतोड फलंदाज मिस्टर बांदकर. पुढील चेंडू ब्लॉक करण्याचा फटका, इनसाइड आउट, देखना फटका आणि त्याहून देखणं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते DK स्पोर्ट्स संघाकडून. सुंदर क्षेत्ररक्षण, धावसंख्या झाली आहे ती 2. एक आक्रमक फटका, एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून बाहेर पडणारा होता, पण सुंदर क्षेत्ररक्षण. अगदी पद्धत आली ते पाहिल्यास अगदी क्रिकेटमध्ये फुटबॉलचं दर्शन व्हावं असा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. थोडीशी पाहणी केली जाते. सुंदर फटका, उडवलाय फटका. येस, आता मात्र सुरुवात तर देखणे पाहायला मिळते. अगदी पहिल्या षटकामध्ये सीमा पार चौकार, सीमेचं उल्लंघन झालंय, सीमा खोलल्या गेल्यात आणि गरजेचं आहे टेनिस क्रिकेटमध्ये या छोट्या छोट्या षटकांमध्ये हे नक्कीच पाहायला मिळतं. आणि पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर हाणामारी ही होणार आणि त्याच धर्तीवरती एक देखना फटका. धावसंख्या झाली आहे ती 6 अशी. अजित बांदकर, आणि ही खासियत आहे अजितची, ओळख आहे. जे होईल ते होईल, अटॅक करायचा, समोरच्याला अटॅक करूनच अगदी विचार करायला लावणारी ही फलंदाजी. एक देखणी सुरुवात म्हणावी लागेल. धावसंख्या झाली ती मात्र 6 अशी. कल्पेशवरती केलेलं एक यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल. बघूया पहिला सामना आणि पहिल्या सामन्यादरम्यान दोन्ही संघ विजयासाठी नक्कीच उत्सुक असतील कारण पहिला विजय खूप आनंद, प्रेरणा आणि समाधान, एक विश्वास मिळतो. त्यामुळे या विश्वासाला कोण गवसणी घालणार हे पाहणंही तेवढंच औत्सुक्याचं असेल. तोपर्यंत पुन्हा एकदा अजित, गोलंदाजी एंडवरती कल्पेश. थोडस ताळमेळ ठेवावा लागेल, काम करावं लागेल कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आणि यामधून अजित सारखा फलंदाज म्हटल्यानंतर थोडस दडपण हे जाणवणार. हो, या दडपण आला कुठेतरी. भेदणारा हा चेंडू, एक आत्मविश्वास देणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र कल्पेश कडून. सुंदर टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू, निशब्द करणारा अजित साठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच सुंदर चेंडू म्हणावा लागेल. वेगवान चेंडू, काम केलं जातंय कल्पेश कडून. मिळालेली संधी, ठेवलेला विश्वास, झालेली निवड सार्थ ठरवताना आपल्याला नक्कीच कल्पेश पाहायला मिळतोय मेगा स्क्रीन वरती. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते.
शॉर्ट बॉल उडवण्याचा प्रयत्न थांबवलं गेलं. येस, हा कमबॅक गरजेचा होता कारण चौकार खाल्ल्यानंतरचे हे चेंडू खूप मोठा आत्मविश्वास देणारे. डीके स्पोर्ट्स म्हटल्यानंतर प्रत्येक खेळाडू अगदी एनर्जी देतोय, टाळ्यांनी प्रेरित केलं जातंय आपल्या गोलंदाजाला. हा आत्मविश्वास देणं गरजेचं आहे. येस, होणार ते सगळं चांगलं होणार. प्रयत्न करत राहायचे, हा विश्वास देणं गरजेचं असतं. उडवलाय, फटका उडालाय. नो मॅन्स लँड रिजन मध्ये आहे का चेंडू झेलसाठी? सुंदर प्रयत्न, एक कठीण झेल. धावून काढलेले या 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती 8 अशी. षटकाची समाप्ती. गुरु सर सूचना देतात आणि दुरत सर आपल्याला पाहायला मिळतात. मैदानी पंच म्हणून सुंदर कामगिरी, खूप मोठं सहकार्य. गाभित समाजामधील 2 आधारस्तंभ मैदानामध्ये नक्कीच वॉवर टू पॉवर दाखवताना पंचांच्या भूमिकेत दिसतील आपल्याला. आदराने घेतली जाणारी ही 2 नावं आणि अजून नावं असतील. आज आपल्याला सगळ्यांची ओळख होणार कारण प्रत्येक जण सहकार्य करतोय. नाव कुठेतरी आपल्या गाभित समाजाचं होऊ देत. नक्कीच एक सुंदर स्पर्धा आणि कारणही तेवढंच असेल की कुठेतरी नवीन खेळाडूंना संधी मिळू देत. कारण आता मात्र टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आले आहेत. एक व्यावसायिक क्रिकेट म्हणून याच्याकडे पाहिलं जाईल. गोलंदाजी एंडवरती बदल होईल. डीके स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाज सूरज जुवाटकर आपल्याला दिसेल. धावसंख्या झाली ती मात्र 8 अशी धावसंख्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 8. आणि समाधानाची गोष्ट असेल जयवंत वॉरियर संघाला, ती सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. त्यामुळे आक्रमण, अटॅक कायम राहणार. अजित बांदकर आणि स्वतः कर्णधार राकेश सारंगांनी कर्णधार सोबतीला असल्यानंतर जो विश्वास असतो तो खूप प्रेरणादायी असतो आणि तेच जयवंत वॉरियर संघाकडून पाहायला मिळेल. सलामीचा सामना, शुभारंभीय सामना, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. जयवंत वॉरियर्स ऑरेंज जर्सी मध्ये आपण पाहतोय नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी आणि नक्कीच क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलं गेलंय ते डीके स्पोर्ट्स आडबंदर संघाला. सूरज गोलंदाजी एंडवरती. सूरज जुवाटकर, कमालीचा चेंडू, सुंदर सुंदर चेंडू. ओ हो 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 हो, खूप सुंदर क्षेत्ररक्षण. राकेश चेंडूवरती एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे ती 9 अशी. सुंदर चेंडू, सन्मान दिला गेला. एक सन्मानाची धावून काढलेली एक चोरटीच धाव म्हणावी लागेल कारण डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. पंचांना कठीण काम झालं असतं. डेंजर एंडवरती नक्कीच स्वतः कर्णधार होता आणि विश्वासाने धाव घेतली आहे त्यामुळे नक्कीच विश्वासपूर्ण एक धाव कंप्लीट होते. धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा अजित उडवण्याचा प्रयत्न, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा डेंजर एंडवरती आपल्याला राकेश. थोडंसं ताळमेळ ठेवावा लागेल. वर्चस्व नक्कीच पाहायला मिळते गोलंदाजी एंडवरून. अर्थातच डीके स्पोर्ट्स आडबंदर संघ, दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये. कारण मी नेहमी सांगतो पहिला विजय खूप काही सुंदर दिवसाची सुरुवात होते, एक आत्मविश्वास मिळतो आणि त्याच आत्मविश्वासाला कुठेतरी गवसणी घालणारा बघूया कोणता संघ विजय घेऊन येईल. सुंदर फटका. आता काय होणार, काय घडतंय? चोरून चोरून धावा काढाव्या लागतायत. भैराई स्पोर्ट्स मोड विनंती असेल आपण टीम कॅप्टन आपण आपली प्लेइंग 11 ची कार्ड्स घेऊन यायचं आहे. विनंती असेल भैराई स्पोर्ट्स मोड. तोपर्यंत नक्कीच गोलंदाजाचं मी कौतुक करेन. सुंदर गोलंदाजी, सुंदर मार्गदर्शन, व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते आणि अचूक टप्प्यावरती काम केलं गेलंय. क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय कारण पॉवर प्ले षटक समाप्ती झाली आहे. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 10 अशी. वर्चस्व ठेवलं गेलंय. सकाळची सुरुवात, थंड वातावरण आणि यामध्ये
नक्कीच हा सामना थोडासा गरम होताना दिसेल आपल्याला. सूरज जुवाटकर, चेंडू वेगवान चेंडू म्हणावा लागेल. बाईस स्वरूपात चौकार येतोय आणि मी म्हटलंय यष्टीच्या मागे खूप तेज आउटफील्ड आहे. यष्टी रक्षकाने केलेली चूक नक्कीच महागात पडणार आणि ते चित्र आपल्याला दिसतंय. धावा निघताय, जयवंत वॉरियर संघाला धावा मिळाल्यात, कशाही निघू देत पण धावा निघतायत, गरजेच्या धावा आहेत. धावसंख्या झाली ती मात्र 14 अशी. ही गोलंदाजाची चूक नसेल ती यष्टीरक्षणाकडनं झालेली ही चूक असेल, कारण एवढा सुंदर चेंडू. प्रयत्नही झाले, चूक म्हणता येणार नाही. प्रयत्न नक्कीच 100% योगदान देण्याचा प्रयत्न. तोपर्यंत काय गोलंदाजी आपण पाहतोय, सुंदर सुंदर गोलंदाजी. त्याहून देखणं क्षेत्ररक्षण, धावांसाठी झगडावं लागतंय. एक एक धाव, कठीण मार्ग काढावा लागतोय एका एका धावेसाठी. कारण कालचा दिवस पाहिला तर अगदी षटकारांचा पाऊस पडला या मैदानावरती आणि याच मैदानावरती रातोरात काय बदल झालाय का? कारण एवढी सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय DK स्पोर्ट्स संघाकडून. कारण 2 फलंदाज पाहिलं, यांचा मागचा जर अभ्यास केला तर ज्यांच्याकडून आक्रमण अनेक विक्रम या 2 खेळाडूंच्या नावावरती स्वतः कर्णधार राकेश दादा आपल्याला दिसतोय आणि सोबत अजित खणून काढलेला फटका, धावून काढलेली एक चोटी धाव, थांबवलं गेलंय. धावसंख्या झाली ती मात्र 16 अशी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ, धावसंख्या पहा 15, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे 15. यावरून समजतंय की धावांसाठी झगडावं लागतंय, धावांसाठी कठीण मार्ग काढावा लागतोय. सोळा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत आपण राकेश सारंग 5 चेंडू 3 धावा, धावसंख्या झाली आहे 16. 2 षटकांचा खेळ समाप्तही झालाय. अजित बानकर 7 चेंडू 8 धावा, यामध्ये 1 चौकार. गोलंदाजीचा अभ्यास केला तर सूरज जुवाटकर 1 षटक 4 धावा. अभिषेक केरकर कालवीचा खेळाडू 1 षटक 8 धावा. असं सध्याच्या घडीला आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. एकच जमेची बाजू जयवंत वॉरियर संघाकडून की सलामीची जोडी मैदानात आहेत. आता मात्र करो या मरो, डू ऑर डाय, आक्रमण करावं लागेल. कारण जयवंत वॉरियर्स म्हटल्यानंतर डीप फलंदाजी आहे. दोन्ही एंड कडून आता मात्र हाणामारी करावी लागेल, गरजेची आहे ती मात्र हाणामारी. सिद्धेश देऊळकर गोलंदाजी एंड वरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. खूप सुंदर अष्टपैलू खेळाडू आहे, खूप सुंदर मार्गदर्शनही आपल्याला या खेळाडूला मिळालंय. मोठी कारकीर्द नक्कीच या खेळाडूकडून अपेक्षित असेल. पुढील येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये या खेळाडूला आपण एक मोठ्या स्टेजवरती पाहणार आहोत, हा नक्कीच एक विश्वास असेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू फसवण्याचा प्रयत्न, यशस्वी चेंडू म्हणावा लागेल. अचूक टप्पा, वेगवान गोलंदाज. खरोच तरुण मुलांनी जो खेळ दाखवलाय तो एक प्रेरणादायी नक्कीच खेळ असेल, अभिमान असेल, समाधान असेल की आपलं गावी समाजाचं टेनिस क्रिकेट या मुलांच्या हातामध्ये सेफ हँड मध्ये आहे. पुन्हा एकदा उडावलाय, आता मात्र चेंडू उडावलाय खरा. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खरोखरच क्रिकेटमध्ये फुटबॉलचं दर्शन, अचूक टायमिंग म्हणावं लागेल. कारण आपलं टेनिस क्रिकेटचं विनंती असेल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, जरा श्वान आहेत, कुत्रे आहेत, त्यांना जरा बाजूला करा. एवढ्यात श्वान पथकाची काही गरज नाहीये. उगाच एखाद्या संघाला दगाफटका होईल, एखादा चौकार जर अडकला, एखादा चेंडू स्टॉप झाला तर खूप काही बदलू शकतं. त्यामुळे विनंती असेल तोपर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 18 अशी. आता मात्र धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय तो अजित आणि राकेश दादाकडून.
सलामी अजूनही मैदानात आहेत. उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. काय गोलंदाजी आपण पाहतोय. कौतुक, समाधान सिद्धेश देऊळकर. आडबंदरचा हा खेळाडू नक्कीच आपल्या गावासाठी, नावासाठी नक्कीच एक प्रेरणादायी खेळ दाखवतोय. उडवलाय चेंडू नो मॅच लँड रिजन मध्ये. एक धाव तर नक्कीच कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा कॉल येईल का? थांबवलं गेलंय. सुंदर क्षेत्ररक्षण येतोय. सुंदर थ्रोही आलाय. धावसंख्या झाले ते 19 अशी. भैरवी स्पोर्ट्स मोड शेवटचा कॉल असेल आपल्याला. प्लेइंग 11 ची कार्ड सहित कॅप्टनने यायचं आहे. लास्ट कॉल असेल आपल्याला. सहकार्य करा. सर्व आपले आहात पण कुठेतरी वेळेचं भान आपण ठेवावं लागेल. त्यामुळे ही विनंती वजा सूचना असेल. आपल्याला सहकार्याची नक्कीच अपेक्षा असेल. सुंदर फटका. सुंदर गली रिजन मध्ये एक धाव तर कंप्लीट झाले. बघूया मोठा फटका, देखना फटका कधी येईल. ओव्हर थ्रोची एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि उद्ध्वस्त केलं गेलंय. सुंदर बॅक केलं गेलंय. आतापर्यंत या सामन्यावरती डीके स्पोर्ट्स आडबर्धन संघाने नक्कीच वर्चस्व दाखवलंय आणि दिसतंय ते आपल्याला सांगायची गरजही नसेल. कारण तिसरं षटक 20 धावा. समाधानाची एकच गोष्ट असेल ती मात्र सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. ऑरेंज जर्सी धमाका ऑन करावा लागेल. विस्फोट करावा लागेल. येस, चेंडू उडालाय खरा. सीमा पार स्क्वेअर लेग रिजन मध्ये अजित नावाला साजेशी कामगिरी न्याय देताना आणि या सलामीला एक सुंदर सलामीमध्ये बदलताना चेंडू उडावलाय सीमा पार. एक देखना फटका म्हणावा लागेल. फलंदाज सूचना देतोय. जरा बघा, बॅट साठी काहीतरी अप्लाय करतोय. तोपर्यंत धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 26 वरती. आता मात्र धावांचा पाऊस, धावांचा वेग. मिस्टर अजित अँड राकेश दोन्ही एंड कडून हाणामारीची अपेक्षा आणि अपेक्षांची पूर्तता करणारा एक सन्मान, एक समाधान देणारा फटका आपण अजितच्या बॅटमधून पाहतोय. कारण कुठेतरी गरज होती या फटक्यांची. जयवंत वॉरियर्स थोडासा का होईना बॅकफुटवर फेकला गेला होता आणि त्यामधूनच एक समाधानकारक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र अजितच्या बॅटमधून. मैदानी पंचांना विनंती असेल टीम मीटिंग जेवढी शक्य होईल तेवढी क्लोज करत चला. कारण आज अंतिम दिवस आहे, दुसरा दिवस आहे. महाअंतिम सामना ज्या क्षणासाठी, ज्यासाठी अट्टहास केला होता की शेवट गोड व्हावा आणि शेवट जर गोड करायचा असेल तर नक्कीच आपल्याला महाअंतिम सामना सूर्यदेवाच्या साक्षीमध्येच, त्याच्या उपस्थितीमध्येच आपल्याला संपूर्ण करावा लागेल. त्यामुळे विनंती असेल पंचांना चेंडू द्यायचा आहे की प्रत्येक संघाची जबाबदारी असेल की आपण वेळेचं भान राखून ही स्पर्धा यशस्वी तिकडे जाईल याकडे लक्ष द्यायचं आहे. चला, वेळ काढू नका, सहकार्य करा. विनंती असेल सामन्याकडे जाऊया. धावसंख्या झाली 26. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी एंडवरती नक्कीच आपल्याला बदल पाहायला मिळेल. गोलंदाजाचं नाव सांगा. कल्पेश केरकर आपल्याला मैदानामध्ये दिसेल, ज्याने पहिलं षटक नक्कीच हातावलं होतं. तोच गोलंदाज
डीके स्पोर्ट्स आडबंदर संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश सारंग स्वतः कर्णधार, कमाल करावी लागेल कारण खूप सुंदर नेतृत्व आहे आपल्याकडे. ओ हो तेज तर्रार कल्पेश, सुंदर गोलंदाजी, वेगावरती जो नियंत्रण ठेवलाय, अचूक टप्प्यावरती काम केलं गेलंय आणि नक्कीच मी सांगेन डीके स्पोर्ट्सला एक मार्गदर्शक म्हणून सुंदर मार्गदर्शक या स्पर्धेदरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कल्पेश गोलंदाजी एंडवरती, बॅटचा फटका फसतोय, फ्लो फसतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, वेगवान क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो आणि वर्चस्व ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल तो मात्र डीके स्पोर्ट्स संघाकडून. आता मात्र हे मैदान गोलंदाजीसाठी पोषक आहे का हा एकच प्रश्न असेल. जे आता घडते तेच दुसऱ्या इनिंग मध्ये घडेल का? जयवंत वॉरियर्स संघाकडून याच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल कारण सामना जर वाचवायचा असेल, अस्तित्व पहिला विजय आणायचा असेल तर नक्कीच कमाल करावी लागेल आणि ती कमाल मात्र आता मात्र मैदानात पाहतोय आपण डीके स्पोर्ट्स संघाकडून. आतापर्यंत सर्व गोलंदाज यशस्वी गोलंदाज, भलेही ब्रेक थ्रू मिळाला नाहीये पण आता मात्र या गोलंदाजीला भगदाड पाडणारा, समाधान, आनंद आणि चिअर टू गिअर बदलणारा फटका, जयवंत वॉरियर्सच्या डगाउटमध्ये नक्कीच टाळ्यांसाठी प्रेरित करणारा फटका. 13 चेंडू 23 धावांवरती अजित बांदकर 2 षटकार आणि यामधला दुसरा देखणा षटकार आपण पाहायला मिळतोय. खूपच फाईन चेंडू, ज्या वेगाने चेंडू आला त्या वेगालाच उचललं गेलं, अचूक टप्प्याला उचललं गेलं आणि उडवला चेंडू अगदी सीमा पार. टोले जंग फटका, सुवर्ण फटकाने एक समाधान देणारा, टाळ्यांसाठी प्रेरित करणारा फटका. पुन्हा एकदा इनसाइड आउट, एकदा कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत धावून काढलेली ही एक धाव, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. धाव संख्या झाली ती मात्र 34 अशी. आता मात्र धावांचा वेग वाढवला जातोय आणि गरजेच्या आहेत कारण 5-5 षटकांचा 30-30 चेंडूंचा हा खेळ, काही चेंडूंचा खेळ बाकी, दोन्ही एंड वरून हाणामारी. समाधानाची वारंवार एक गोष्ट सांगेन की सलामीवीर अजूनही मैदानात आणि याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न. वन बाउन्स, स्वागत कक्षामध्ये स्वागत करणारा फटका, मान्यवरांचं स्वागत करणारा एक देखणा फटका. जयवंत वॉरियर्सच्या डगआउट मध्ये टाळ्या शिट्ट्यांना सुरुवात झाली आहे आणि ही सुरुवात शेवटपर्यंत राहील का? धावसंख्या झाली ती 38, 38, नो लॉस. ही एक जमेची बाजू आणि अपेक्षित असेल ते जयवंत वॉरियर्स संघाकडून की याच फलंदाजीची गरज आहे आणि गरजेची पूर्तता, मागणी तसा पुरवठा करावा लागेल या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर. यष्ट्या तोड, यष्ट्या उद्ध्वस्त, येस कल्पितचं सेलिब्रेशन नक्कीच गरजेचं आहे कारण षटकार चौकार खाल्ल्यानंतरचा हा ब्रेक थ्रू खूप कमालीचा गरजेचा होता. न्यू बॅटर, नवीन फलंदाज जयवंत वॉरियर्स संघाकडून कुणाल जुवाटकर मैदानामध्ये दाखल होतोय. चेंडू झालेत 5, शेवटचा चेंडू, षटक समाप्ती. अडतीस अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि लास्ट चेंडूवरती गडीबाद. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. राकेश सारंग ची एक विस्फोटक खेळी समाप्त होते. इनिंग ब्रेक मध्ये, या सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये येणाऱ्या पुढील सामन्याची नाणेफेक होईल. यानंतर होणारा सामना असेल जय बजरंग मळे वर्सेस आई भैराई देवी मुंड. धावसंख्या झाली ती 38, एक गडीबाद 38, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तोपर्यंत नक्कीच गामित समाजामधील एक गोड आवाज, मालवणी भाषेला 7 समुद्रापार गामित समाजाकडून देण्याचा प्रयत्न आणि सुंदर प्रयत्न, एक गोड नेतृत्व, आमचे आदर्श प्रेरणास्थान, एक सन्माननीय सुरेश दादा
कांदळगावकर यांचं आगमन होत आहे स्वागत कक्षामधून. नक्कीच स्वागत केलं जाईल सुरेश दादा. खरंच एक समाधान, प्रेरणा आणि खूप मोठी संधी सुरेश दादा बरोबर नक्कीच समालोचन करायला मिळणार. हा एक आनंद वेगळा असतो कारण खूप मोठं मार्गदर्शनही आहे. गोलंदाजी एंडवरती शेवटचे 6 चेंडू, नक्कीच बदल पाहायला मिळेल. निलेश पोसम दाखल झालाय गोलंदाजी एंडवरती. स्पिन गोलंदाजी आपल्याला अर्थातच पाहायला मिळेल. विशाल पोसम, माफ करा, थोडीशी अपडेट होते. विशाल पोसम फिरकी गोलंदाज. तोपर्यंत नक्कीच सुरेशदादा कांदळगावकर मालवणी समालोचक, आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक. तसेच सुरेशदादा यांचे सुपुत्र देखील स्पर्धेदरम्यान सदिच्छा भेट आणि क्रिकेटवरचं प्रेम यांचा ताळमेळ साधण्यासाठी, आनंद घेण्यासाठी नक्कीच पिता पुत्र मैदानामध्ये आमच्या स्वागत कक्षामधून आपलं स्वागत केलं जाईल. न्यू बॅटर, नवीन फलंदाज कुणाल जुवाटकर दाखल झालाय. स्लोअर मध्येचा चेंडू फटका फसलाय. नो मॅच लँड रिजन मध्ये. प्रयत्न तर नक्कीच होईल. दुसऱ्या धावेचा कॉल केला जातोय आणि या सुंदर 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आता मात्र टप्पा, वेग याच्यावरती लक्ष न देता धरतो मार करावं लागेल. कारण डू ऑर डाय, पहिला विजय, समाधान, आनंद, प्रेरणा. मी नेहमी सांगतो पहिला विजय खूप काही घेऊन येतो आणि तो विजय, अपेक्षित विजय कोणता संघ घेऊन येणार हे पाहणंही नक्कीच औत्सुक्याचं असेल. राहिलेले 5 चेंडू, धावसंख्या झाली 40. छोटा स्कोर दिसतोय पण सामना मात्र रंगतदार होणार. अपेक्षित सामना होईल का? सुंदर सुंदर वेगवान चेंडू, सुंदर बॅक केलं गेलं. गली रिजन मध्ये सुंदर खेळ पाहायला मिळालं. कुणाल जुवाटकर मैदानामध्ये. नॉन स्ट्राईक एंडला सलामीवीर अजित बानकर. बघे या 2 फलंदाजांकडून आता मात्र काय होईल. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. राहिलेले 4 चेंडू. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. जरा फास्ट घेत चला जेणेकरून आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवशी अपेक्षित अंतिम सामना आपण सूर्यदेवाच्या साक्षीनेच आपण संपन्न करूया. त्यामुळे जेवढा वेळ वाचवता येईल तेवढं प्रत्येक संघाला विनंती असेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू, फुल टॉस चेंडू, झेलचा अपील केलं गेलं आणि येस, गडी बाद होतोय. काय चेंडूवरती बाद झालाय, अगदी लॉलीपॉप चेंडूवरती गडी बाद होतोय. कुणाल गेल्या पावली माघारी येतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज विक्रांत केळुसकर दाखल होतोय मैदानामध्ये 2 डाऊन पोझिशनला. विक्रांत सारंग, माफ करा. धावसंख्या झाली ती मात्र 41. 2 गडी बाद, 41. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. या 3 चेंडूंवरती विक्रांत सारंग काय करणार, कमाल करावी लागेल. झालेली निवड, मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं करावं लागेल. क्षमता आहे, अनेक विक्रम, स्पर्धा विक्रम याही खेळाडूच्या नावावरती आहेत. मात्र मागचा खेळ कुठेतरी विसरून या मैदानामध्ये पराक्रम करावा लागेल. हा सामना जर संस्मरणीय करायचा असेल तर नक्कीच येणाऱ्या चेंडूंवरती आक्रमण करावं लागेल. एक गोड आठवण घेऊन जायची असेल तर शेवट गोल करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तोच प्रयत्न केला जाईल. विक्रांत, विकी सारंग ब्लॉक करणारा चेंडू, खरोखरच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. स्लोअर चेंडूवरती ओव्हरथ्रो झाला, 1 धाव मिळाली. धावसंख्या झाली ती मात्र 42 अशी. शेवटचे 2 चेंडू. सलामीवीर अजित बानकर, कॅनव्हेन स्टाईल फलंदाजीची अपेक्षा. येईल का मोठा फटका? आनंद टाळा
प्रेरित करण्यासाठी, समाधान देण्यासाठी जयवंत वॉरियर्सच्या डगआउट मधून टाळ्या येतील का? डीके स्पोर्ट्स कौतुक करेन, सुंदर गोलंदाजी आतापर्यंत तरी पाहतोय आपण. फिरकीचा जादूगार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शेवटचे 6 चेंडू आणि या प्रकारची गोलंदाजी, कौतुकास पात्र गोलंदाजी. डीके स्पोर्ट्स संघाकडून आपल्याला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विशाल पोसम. काय चेंडूफेक आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगार या सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय आणि न्याय दिला गेला या आपल्या जादुई गोलंदाजीने. पुन्हा एकदा फसवलं गेलं, फंबल झाला फलंदाज आणि सरते शेवटी षटकाची समाप्ती. इनिंग ब्रेक. चला इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघ विनंती असेल, जय बजरंग मळे वर्सेस भैराई देवी स्पोर्ट्स मोड, दोन्ही संघांना विनंती असेल तर यानंतरचं सुंदर समालोचन. धावसंख्या झाले 43. आपला मालवणी समालोचक गोड आवाज, बुलंद आवाज, आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुरेशदादा कांदळगावकर यांना विनंती करतो, सुपूर्द करतो पुढची सेवा करण्यासाठी. टेनिस क्रिकेटची सेवा, गाबी समाजचा हा थरार. ओव्हर टू सन्माननीय सुरेशदादा कांदळगावकर. धन्यवाद. जय कंपनीचा पॅन हे बघा काय होया नवीन ना रे आई वेरे टॉस विन काय घेतलं वासू टॉस विन आणि काय घेतलं. हॅलो 30 चेंडू आणि 44 धावांचं उद्दिष्ट असेल ते डीके स्पोर्ट संघासमोर. निर्धारित 5 षटकांमध्ये जयवंत वॉरियर संघाने आपले तब्बल 2 गडी गमावून 43 अशी धावसंख्या फलकावर उभी केली आणि 44 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते. डीके स्पोर्ट्स संघासमोर सलामीची जोडी पाठवायची आहे तर जयवंत वॉरियर्स संघाला विनंती असेल त्याने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंचांनी ताबा घ्यायचा आहे. पंच मेन पंच गुरु पराडकर. काय वया तुका हा लिहू काय एक त्यांच्याकडे 44 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा
गणरायचरणी नतमस्तक होऊन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करून गाभीत समाज प्रीमियर लीग आजचा दुसऱ्या दिवसामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं आणि सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत, तसेच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चला मैदानावरती जाऊया. सामना अट्टीतट्टीची म्हणजे लढत अट्टीतट्टीची होईल यात काही शंका नाही. कालचे सर्व सामने हे अट्टीतट्टीचे झाले आणि त्यामध्ये बाजी मारली ती म्हणजे पराडकर आणि पावणे संघाने अंतिम फेरीमध्ये कालच्या दिवसामध्ये धडक मारली. सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. डीके स्पोर्टच्या बाजूने सिद्धेश देऊलकर आणि पार्थ कुबल. तर सलामीचा षटक घेऊन येतोय राकेश सारंग. स्वतः संघाचा संघनायक गोलंदाजी चेंडूवर पाहायला मिळतोय. 30 चेंडू 44 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो डीके स्पोर्ट संघ. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे राकेश सारंग, स्वतः संघाचा संघनायक. पहिला चेंडू असेल पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील सुरेख फटका येतोय. पॉइंटच्या दिशेला ढकलला जात सूर्य क्षेत्ररक्षण होत आहे ज्ञानदेवचं. ज्ञानेश कोळंबकर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते राकेश सारंगकडून. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. हलकेच पुश केला चेंडूला, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आपल्याला. ज्ञानेश कोळंबकर याचं गोलंदाजी एंडवर पुन्हा सज्ज होतोय. तर त्याच्यासमोर डावकुऱ्या हातीचा फलंदाज पार्थ कुबल. तर नॉन स्ट्राईक आणला त्याला साथ देतोय सिद्धेश देऊलकर. पुढील चेंडू असेल पहिल्या पॉवर प्लेचं षटक हाताळतोय सुरेख. पहिला चेंडू त्यावर चेंडू मात्र निर्धाव. हा सुद्धा सुरेख फटका येतोय पारच्या बॅट मधून. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू थोडा मिस करतोय विक्रांत सारंग आणि चेंडू जातोय सीमा पार चौकारासाठी. आमचे साथी समालोचक धनंजय दादा यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यांनी सुद्धा पॅव्हलियन मध्ये स्थानापन्न व्हायचंय. धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते सांघिक 4 बिनबाद 4 अशी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 44 धावांचा पाठलाग करताना डीके स्पोर्ट्स संघ. राकेश सारंग गोलंदाजी एंडवर सुरेख फटका मारायचा होता. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामधून थेट स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती सांघिक धावसंख्या 4 बिनबाद 4. सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 44 धावांचा पाठलाग करताना डीके स्पोर्ट संघ. पुढील चेंडू असेल राकेशचा समोर फलंदाज पार्थ कुबल. एक डावकुऱ्या हातीचा शैलीदार फलंदाज. सुरेख फटका येतोय आउट ऑफ पार. षटकार खणखणीत षटकार येतोय तो पार्थच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. भावेश मेहतर यांनी तो चेंडू आणायचा आहे. नाही सुरेख फटका पाहायला मिळतोय. कालच गावातून या खेळाडूचं आगमन झालंय. तारा मुमरी येथून आलेला पार्थ कुबल. सुरेख फलंदाजी. चेंडू आउट ऑफ पार. षटकार. हा सुद्धा सुरेख फटका. बॅटची कडा घेऊन चेंडू विसावतोय. विकेट किपर अतुलच्या हातामध्ये. अतुल कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. संघाला बसतोय पहिला धक्का 10 या धावसंख्येवर. सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात 10.
कल्पेश केरकर. वन डाऊन साठी ज्याची येतोय तो म्हणजे कल्पेश केरकर. सुरेख गोलंदाजी, आता सुरेख फलंदाजी करावी लागेल ती मात्र त्याला. अतुल शिरवडकरने कॅच पकडाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक मोठा गडी बाद होतोय तो म्हणजे DK स्पोर्ट संघाचा. त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती दिसतोय. कल्पेश केरकर पंचांकडून गाठ घेतली जाते. आता मात्र गोलंदाजी एंडवर राकेश सारंग. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय स्वतःचा संघाचा संघनायक. हलकेच पुश केला जातोय चेंडूला. चेंडू जातोय निर्धाव. षटकाची सांगता होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 अशी धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. 44 धावांचा पाठलाग करताना DK स्पोर्ट संघ. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 24 चेंडू आणि 34 धावा. विजयाचं समीकरण असेल ते DK स्पोर्ट संघासमोर 24 चेंडू 34 धावा. आता मी काही विचारणार नाही, देणार नाही म्हटलं ना समोर. बॉलर ज्ञानेश कोळंबकर. ज्ञानदेव नाव असतं. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय ज्ञानदेव कोळंबकर. एक उंचा कोरा. गावातलं मग हो मी ताच चांगलं नाही रे त्याला काय म्हणतात एक उंच खुरा असा गोलंदाज ज्ञानेश कोळंबकर आपल्याला गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळताना दिसतोय जयवंत वॉरियर संघाच्या बाजूने. तर सलामीवीर आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय सिद्धेश देऊलकर. सिद्धेश टू ज्ञानेश असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत. सुरेख चेंडू. नो चेंडूचा इशारा येतोय तो पंच गुरु पराडकर यांचा. आणि हा चेंडू असेल फ्री हिटचा. उघडा डोळे बघा नेट. चेंडू असेल फ्री हिट. पहिला चेंडू अतिरिक्त फेकतोय तो म्हणजे ज्ञानेश कोळंबकर. आणि आता फ्री हिटच्या चेंडूचा समाचार कसा घेतोय सिद्धेश देऊलकर ते बघायचंय. दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय ज्ञानेश कोळंबकर. पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं ते राकेश सारंग याने सुरेख गोलंदाजी केली होती. त्याच धर्तीवरती सुरेख चेंडू. पुन्हा सुद्धा नो चेंडू म्हणजे हा चेंडू सुद्धा फ्री हिट. कंटिन्यू पंचाने जरा सामना थांबवायचा आहे. गेले मालक पण पंचाने सामना सुरू करायचा आहे. ज्ञानेश आपल्याला पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू नो बॉल फेकल्यानंतर आता तिसरा चेंडू कशा प्रकारचा फेकतोय ते बघायचंय. त्याच्या समोर सिद्धेश देऊलकर स्ट्राईक एंडच्या दिशेने. हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू. इथं मात्र खेळाडू बाद ठरू शकत नाही कारण चेंडू होता फ्री हिटचा. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. ज्ञानेश यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या परंतु सिद्धेश देऊलकर आपल्याला क्रीजवरती सुरक्षित पाहायला मिळेल. या चेंडूवर सुद्धा एक धाव घेतली जाते. फ्री हिटचा चेंडू होता परंतु सुरेख गोलंदाजी. आता मात्र कम बॅक करतोय तो ज्ञानेश कोळंबकर. सलगच्या दोन्ही कॅप्टन खायचे ते पप्पू आणि
मळई आणि हे ना भैरावी देवी. भैराई देवी पॅकर्स संघाचा संघनायक आणि मळई संघाचा संघनायक दोन्ही संघनायकांनी यायचंय. सुरेख चेंडू, स्लोअर पद्धतीचा फसवा चेंडू. सुरेख चेंडू, दुसरा चेंडू सलग निर्धाव फेकतोय. 2 चेंडू नो बॉल फेकल्यानंतर दुसरा चेंडू सलग निर्धाव जातोय तो म्हणजे ज्ञानेश कोळंबकर. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय आपल्याला. त्याच्यासमोर कल्पेश केरकर. हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू. थोडस मिसफिल्ड होतंय अतुल कडून आणि एक धाव निश्चित घेतली जाते दोन्ही फलंदाजाकडून. धाव संख्या पाहायला मिळते ती 14. एका गड्याच्या मोबदल्यात 14 अशी सांघिक धाव संख्या पाहायला मिळते. पुढील चेंडू असेल तो म्हणजे सुरेख फटका येतोय देवलकरच्या बॅट मधून आणि कुणाल जुवाटकर खाली येतोय झेल खाली आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता कुणाल जुवाटकर आपल्या ओंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. संघाला बसतोय दुसरा धक्का. सिद्धेश देऊलकर झेल बांधून तंबूच्या दिशेने परतताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 अशी धाव संख्या 44 धावांचा पाठलाग करताना डीके स्पोर्ट संघ. आता झालेल्या माहितीनुसार साहिल कोळंबकर उर्फ ज्ञानेश. सुरेख फटका येतोय आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार. खवणे गावामधून सुद्धा ऑनलाईन प्रेक्षक वर्ग मॅच बघतायत. त्यांची वारंवार विनंती असेल ज्ञानेश कोळंबकरला की गोलंदाजी चांगली करावी. तुमचे वडील सुद्धा ऑनलाईन मॅच पाहतायत. आत्ताच्या माहितीनुसार आत्ताच कॉल येऊन गेलाय. सुरेख गोलंदाजी करावी लागेल ती ज्ञानेशाला. हा सुद्धा स्लोवर पद्धतीचा चेंडू. झेल उडतोय. झेल काही टिपू शकत नाही आणि सुरेख चौकार जातोय. थोडस 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय आउट ऑफ पार. चौकार. 18-20. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 2 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धाव संख्या पाहायला मिळते ते डीके स्पोर्ट संघाचे आणि आता मात्र 18 चेंडू 20 धावा. होय 14 आहे. 14 धावा देऊन 1 गडी बाद केला तो ज्ञानेश कोळंबकर याने. जितू कोण आहे? गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय विकी सारंग. तर स्ट्राईक एंडच्या दिशेने कल्पेश केरकर. 18 चेंडू 20 धावा. विजयाचं समीकरण बदललं जाते. 18 चेंडू आणि 20 धावा. डीके स्पोर्ट विरुद्ध जयवंत वॉरियर्स दोन्ही संघादरम्यान आव. सुरेख चेंडू येतोय. चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 24. विकी सारंग गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. त्याच्या समोर कल्पेश केरकर. विकी टू कल्पेश असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. हा सुद्धा सुरेख चेंडू. विकीचा दुसरा चेंडू सलग निर्धाव फेकतोय. 2 चेंडू तर निर्धाव फेकलेत. आता मात्र 16 चेंडू 20 धावा. काय सामना रंगतोय बघा. पहिली अटीतटीची लढत होईल यात काही शंका नाही. दोन्ही संघ हे तुल्यबळ. डीके स्पोर्ट विरुद्ध जयवंत वॉरियर्स. संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळतोय विकी सारंग. हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू. सुरेख फटका येतोय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू आउट ऑफ पार. षटकार. कल्पेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या पोहोचते 30 वरती.
2 गडी बाद 30 अशी धावसंख्या. 44 धावांचा पाठलाग करताना डीके स्पोर्ट्स संघ 15 चेंडू 14 धावा. विजयाचं समीकरण बदलत चाललंय. 15 चेंडू 14 धावा. आता मात्र स्ट्रायगनच्या दिशेने एक अष्टपैलू खेळाडू कल्पेश केरकर, केळूस गावचा सुपुत्र. आता मात्र दिसतोय तो आपल्याला आडबंदर म्हणजे डीके स्पोर्ट या संघामध्ये थोडस एक गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक चोरटी धाव घेतली जाते, लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 31 वरती. 31 ओके कर. विके सारंग आपल्याला गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय, तर कृतिक जुवाटकर स्ट्राईक यांच्या दिशेने हुक करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करून कर्जत टू कसारा असा चेंडू आणि वाईडची खूण करतायत दुरज सर. धावसंख्या पोचते ती 32 वरती. 14 चेंडू 12 धाव. विजयाचं समीकरण कुठे येऊन ठेवलंय पा. हुक केलाय चेंडू कृतिकच्या बॅट मधून. उंच खुरा फटका येतोय, क्षेत्ररक्षक येतोय. राकेश सारंग कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या वंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. संघाला बसतोय कृतिक जुवाटकर याच्या रूपात तिसरा धक्का. कृतिक झेल बांधून तंबूच्या दिशेने माघारी परतताना दिसतोय, तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज प्रणव सागवेकर. आहे का प्रणव सागवेकर लिस्ट मध्ये? 32 3 गाड्यांच्या मोबदल्यात 32. हो देऊलकर हो धनंजय भाऊजी. सागवेकरचं नाव काय? 11 बॉल 12. त्याचं लिस्ट मध्ये नाव मला त्याचा नंबर सांगा ना. गोलंदाजी हा कुठे गेला? संकेत 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 कुबल. नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतो प्रणव सागवेकर, तर गोलंदाजी एंडवर विकी सारंग. हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. स्लोअर पद्धतीचा फसवा चेंडू, चेंडू फसवला जातोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 32. समीकरण बदललं जात आहे. 12 चेंडू आणि 12 धावा. विजयाचं समीकरण असेल 12 चेंडू 12 धावा. आपल्या लिस्ट मध्ये नाही. 12 चेंडू 12 धावा. विजयाचं समीकरण असेल आणि कंपल्सरी चेसिंगचे सर्व सामने असतील. याचे सर्व संघांनी, सर्व खेळाडूंनी, संघ कर्णधारांनी नोंद घ्यायचे. काय सामना रंगतोय पहा. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल ते डीके स्पोर्ट्स संघाला. थंड झाले, गरम करवाय ह्याच्यावर गॅस सर.
पुन्हा एकदा ज्ञानेश कोळंबकर आपल्याला गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली होती मागच्या. अकरा चेंडू 11 धावा. वेजाचं समीकरण बदलत चाललंय. पहिलाच सामना पाहायला मिळतोय तो गाभित समाज प्रीमियर लीग दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. सुरेख फटका येतोय. एकच धाव येते या चेंडूवरती. सुरेख क्षेत्ररक्षण होते अजित बानकरचं. सुरेख फेकी येते तोपर्यंत एक धाव दोन्ही फलंदाजांकडून पूर्ण केले जाते. 10 चेंडू 10 धावा. विजयाचं समीकरण बदलत चाललंय. प्रेक्षक वर्गांचा काळजाचा ठोका वाढवणारा हा सामना. डीके स्पोर्ट विरुद्ध जयवंत वॉरियर्स. दोन्ही संघ हे तुल्यबळ. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ज्ञानेश कोळंबकरची. इथं मात्र पायचीचं अपील होत आहे आणि इथं मात्र धावचीत होते. स्वतः फॉलोथ्रो मध्ये फेल्ड करून धावचीत करतोय तो ज्ञानेश कोळंबकर. स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतःचा चेंडू अडवतो आणि चेंडू फेकतोय तो म्हणजे यष्ट्यांवर. आणि धावचीत म्हणजे ज्याला क्रिकेटमध्ये आत्महत्या म्हटली जाते तीच आत्महत्या करून माघारी परततोय तो प्रणव सागवेकर. तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. उंच खुरासा फलंदाज संदीप पराडकर. काय गोलंदाजी करतोय बघा. मागच्या षटकामध्ये 14 धाव्या दिल्या होत्या. आता मात्र कमबॅक करतोय तो साहिल म्हणजे ज्ञानेश कोळंबकर. सर्व खवणे ग्रामस्थ हा सामना अगदी मन लावून युट्यूबच्या माध्यमातून पाहतायत. याची ज्ञानेशने नोंद घ्यायची आणि त्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल. ज्ञानेशकडून अपेक्षा असतील सर्व खवणे ग्रामस्थांच्या. सर्व खवणे ग्रामस्थांचं खूप खूप मनापासून स्वागत. सुरेख फटका येतोय. आज सुद्धा स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकतोय. 5वा चेंडू फेकतोय. चेंडू जातोय निर्धाव. संदीपच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. मॅच रंगतदार स्थितीत होताना दिसते आपल्याला. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडूंवरती 10 धावांची गरज असेल ती डीके स्पोर्ट संघाला. काय सामना रंगतोय. पहिलाच सामना दुसऱ्या दिवसातील डीके स्पोर्ट विरुद्ध जयवंत वॉरियर्स. ज्ञानेश कोळंबकर याचा पुढील चेंडू असेल खेळण्यासाठी सज्ज असेल. संदीप पराडकर हा सुद्धा चेंडू निर्धाव फेकतोय तो ज्ञानेश कोळंबकर. काय गोलंदाजी करतोय. काय कमबॅक करतोय आपल्या संघाला. सुरेख चेंडू पाहायला मिळतात ते ज्ञानेश कोळंबकर यांचं. खवणे ग्रामस्थ नक्कीच आनंद व्यक्त करत असतील या गोलंदाजावरती. काय गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी करतोय. बंड्या मुंडकर यांच्या तालमीत हे तयार झालेले खेळाडू. हा सुद्धा सुरेख चेंडू होता. अतुल शिरवडकर चेंडूवरती जातोय. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न. अतुलचं चांगलं फेकी येते तोपर्यंत 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांनी संघ पुढे सरकला जातोय. तो पोचतोय आता मात्र 36 वरती. षटकाची सांगत होते. काय सुरेख गोलंदाजी केली याने. सुरेख गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र कमबॅक करतोय तो ज्ञानेश कोळंबकर. आता मात्र शेवटचे 7 चेंडू शिल्लक. 7 चेंडू 8 धावा. काय सामना रंगतोय. ज्या प्रकारे आमचे साथी समालोचक जय कुबल यांनी अगोदरच सांगितलं होतं की हा सामना रंगतदार होणार आणि त्या स्थितीत पोहोचलाय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडूंवरती 8 धावा. काय घडतंय काय बिघडतंय आणि शेवटचं षटक कोण घेऊन येतंय ते पाहायचंय. आणि शेवटचं षटक घेऊन येतोय डीके म्हणजे धीरज राऊळ. कालवी बंदर संघाचा एक अष्टपैलू गुणवान खेळाडू आता मात्र आपल्याला खेळताना दिसतोय. तो जयवंत वॉरियर्स संघाच्या बाजूने. संघ मालक जितू चौगुले अगदी आनंदात असतील कारण सामना हा अजूनही संपलेला नाही आणि सामना कुठल्या बाजूने पारडं झुकते हे बघायचंय. दोन्ही संघ हे तुल्यबळ. जयवंत वॉरियर्स विरुद्ध डीके स्पोर्ट. काय सामना रंगतोय. अवघ्या 44 धावांचं उद्दिष्ट होतं आणि कुठं नेऊन ठेवलाय सामना. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडूंवरती 8 धावांची गरज असेल.
समोर फलंदाज कल्पेश केरकर आणि गोलंदाज धीरज राऊळ. म्हणजे एकाच संघात खेळणारे दोन्ही खेळाडू आज आपल्याला एकामेकाविरुद्ध टाकलेत ते दिसत आहेत. सुरेख फटका येतोय, झेल उडतोय, झेल खाली कुणाल जुवाटकर येतोय आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार म्हणजे भारी पडतोय तो डीके वरती कल्पेश केरकर. शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेली स्थिती आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकून 6 धावांनी धावसंख्येत भर पडते. 5 चेंडू आणि 2 धावा. विजयाचं समीकरण नेऊन ठेवलंय ते कल्पेश केरकर याने. 5 चेंडू आणि 2 धावा. काय सामना रंगतदार झाला. साहिल ज्ञानेश कोळंबकरने सुरेख 4थं षटक हाताळलं आणि सुरेख गोलंदाजी केली. त्या धर्तीवरती शेवटच्या 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती आणि पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार ठोकतोय तो कल्पेश केरकर. हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू, फसवा चेंडू. इथं मात्र फसवतोय कल्पेश केरकरला धीरज राऊळ आणि चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडू 2 धावा. विजयाचं समीकरण पहा किती. 4 चेंडू 2 धावा. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न, परंतु विक्रांत सारंगचं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि एका धावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. संदीप आतल्या दिसेल आपल्याला स्ट्राईक वरती. 3 चेंडू 1 धावा. कंपल्सरी चेसिंगचे सर्व सामने असतील याची सर्व संघ नायकांनी आणि सर्व खेळाडूंनी, सर्व संघ मालकांनी नोंद घ्यायची. काय सामना रंगतोय. साहिल ज्ञानेश कोळंबकर याने काय षटक फेकलं होतं 4थं आणि सामना हा सुरेख रंगतदार होताना दिसतोय. इथं मात्र विजयी होतोय तो डीके स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन आणि डीके स्पोर्ट्स संघाला पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा. हात मिळवायचे दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना आणि संघ नायकांना विनंती असेल की हात मिळवायचे दोन्ही खेळाडूंनी. कल्पेश केरकर या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच